गुड मॉर्निंग गाइस. तेव्हा घेत आता घेतलं आवरूया लवकर आणि पुढची जर्नी स्टार्ट करूया. जवळपास आजच्या व्लॉगमध्ये मी तुमचं थोडंसं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट महेंद्र देसाई आजच्या आपल्या APMB चॅनल. भक्ती निवासच्या बाजूला झोपले. इकडे हा जो रोड येतो हा सरळ शनी शिंगणापूर मंदिराकडे येतो. तिथं पुढे मध्ये पार्किंग आहे, त्याच्या पलीकडे मंदिर आहे. इथे एक भक्ती निवास आहे, भक्ती निवास नंबर 4 आणि बरोबर इथे एक आहे भक्ती निवास. मिनटं बघूया आपण. इथे एक आहे बरोबर आणि इकडे एक भक्ती निवास आहे. बाकी इथं अग्निशमनाची गाडी वगैरे बाकीच्या गोष्टी आहे. इथं मी माझी गाडी लावल्या आणि इथं असा हा टेंट सेटअप केलेला आहे. अशा प्रकारे सगळं मी केलं. आता लगेच थोडंफार काय म्हणतात त्याला लोड केलं आहे गाडीवर, उरलेलं करायचं आहे आणि एवढं असं केलेलं आहे. बाकीचं उरलेलं लगेच करायचं आहे, गाडीवर लोड जायचं. सकाळी लवकर निघायचं होतं इथनं पण वेळ झाला. तर 4:30ला उठलो होतो पण बाकीच्या गोष्टी आवरण्यात करण्यात वेळ झाला. बऱ्यापैकी साहित्य गाडीवर लोड केलेलं आहे. फक्त आता हा टेंट राहिलेला आहे जो की पॅक करायचा आणि गाडीवर लोड करायचा. आज जो काही पाऊस दिसतोय हा पाऊस मी काल जसं सांगितलं तो खूप आठ ठेवला होता, पण आज हा मी वर ठेवणार आहे. 1 लिटरभर पाणी बाटलीत घ्यायचं आणि बाकीचं पाणी झाडाला वगैरे ओतून टाकायचं आहे. आता शनी शिंगणापूर सोडायचं आहे. जाता जाता शनिदेवाचं बाहेरून दर्शन घेऊया आणि आपण आपली जर्नी पुढे कंटिन्यू करूया. आय होप की लगेच व्यवस्थित बांधलेलं असेल. हां, आता काय मागं जास्त वेट नाही जाणवत, त्यामुळे 4 तास लगेच आता व्यवस्थित बांधलेलं आहे. जय शनिदेव, कृपादृष्टी राहू दे आमच्यावर. जय श्रीराम, हर हर महादेव. च्या गर्जनेने आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. ऑलरेडी ब्लॉगची सुरुवात तर केलीच आहे. एकदम मस्त असं रोड आहे, जे की तुम्ही बघू शकताय. कुठं कुठं बॅड पॅचेस आहेत, कामं जिथं राहिल्यात तिथले, पण एकदम मस्त रोड आहे.
हे जे काय घृणेश्वर, कोण गिरणेश्वर म्हणत आहे, पण हे जे काय ज्योतिर्लिंग आहे हे 12वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाते. आणि हे 12वं ज्योतिर्लिंग असून पण हे मी पहिल्यांदा करतोय. पहिलं ज्योतिर्लिंग माझं होतं हे घृणेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्याला जे काही नाव पडले हे घुसमा ह्या महिलेच्या नावावरून नाव पडले. तिच्या भक्तीमुळं इथं भगवान शिवांना इथं प्रकट व्हावं लागलं. हे जे काय मंदिर आहे हे येरोळा लेण्यापासून एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि छत्रपती संभाजीनगरपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आधीच औरंगाबाद. आजचा ब्लॉग इथेच संपवतो आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्येच. पुढच्या ब्लॉगमध्ये खूप मजेशीर गोष्टी आहेत, ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्या की बघायला खूप मजा येईल. ते आपण पुढच्या ब्लॉगमध्येच बघू. हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हां, कमेंट करायला मात्र विसरू नका.